लई बेकारवाला ट्रॅक्टर फसलं होतं. मग ते काढायला आपण गेलतो, पण हे ट्रॅक्टर वापस का जात होतं, त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून बघायला लागते. कारण आपण गेलतो ट्रॅक्टर काढायला आणि हे ट्रॅक्टर काय महागीत जात होता. महागी जाण्याचं कारण की ह्यो महागी चढावर येऊन सोडून दिला होता त्यानं ब्रेक. ड्रायव्हर काय नवीन होता का काय की माहीत नाही, पण ह्याने काय लईच परेशानी केली. मग काय आपण ट्रॅक्टर काढायला कशामुळे गेलो, त्यासाठी व्हिडिओ बघू सुरुवातीपासून. राम राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी आपली सुरुवात झाली शेतापासून. शेतामध्ये काय आज थोडंसंच काम होतं, मग ते काम करायला गेलो. मग म्हणलं मका कशी आली बघून येऊ. मकाकडे एक मस्तपैकी चक्कर हाणली. मका काय चांगली आलेली आहे, आपण काय चाऱ्यासाठीच घेतलेली आहे. त्यामुळं काय आता हरभरा वगैरे 10-15 दिवसात काढायलाच येईल. त्यानंतर तिथलं काम वगैरे आवरलं आणि निघालो घराकडे. घरी जायचं कारण की आपल्याला जोडायचं होतं कटर, आणि कटरचा जोडला होता त्या दिवशी एक पाय. मग म्हणलं हे पाय जोडायला आपल्याला जायचं होतं आता तेलगाव पट्टीला. मग म्हणलं आता इथून तेलगाव पट्टीला जावं आणि हा जो पाय मोडला आहे तो पाय जोडावं. म्हणजे कसं आहे, आपल्याला जायचं होतं कटर करायला. काल एका शेतकऱ्याच्या चुकीमुळं त्याच्याच भावाचा थोडासा ऊस गेला होता जळून. मग तो काय कटर करायचा होता. मग काय आलो इथं पंचायत भाऊपाशी. मग त्यांनी काल चालू केलं ठोककाम. मग म्हणलं हे समजा काढून टाका, कारण पाय जरा लईच खराब झालता. तेवढ्यात आला सोन्या, तो निघालते दोघं तिघं भाऊ कुठं, तर डायरेक्ट मशीनकडे रास घ्या करायला. मग म्हणला त्यांना गडबड होती, त्यांना पण जावा म्हणलं. आपलं काय पायाचा पार बुकनाच वाजला होता. मग म्हणले नवीन टाकून देतो. मग म्हणलं काय अडचण नाही, आपलं काम चांगलं झालं पाहिजे, बाकी काही विषय नाही. काय तिथून जोडलं आणि निघालो खनखन खनखन गावाकडच्या दिशेने. गावात आलो, जेवण वगैरे केलं आणि नदीहून निघालो थेट शेख भाऊ फरीद भाऊच्या शेताकडं. मग काय तिथं जायचं होतं. आणि काल जरा ऊस गेलता जळून अर्धवावर, मग त्याला करायचं होतं कट. मग आलो तर बघतोय तो काय धुरळा झाला होता किंवा. आणि धुरळा असा झाला होता, त्यानंतर सरी वगैरे व्यवस्थित होती, सेटिंग वगैरे लावून घेतली. आणि तुम्ही बघू शकता कशी आहे क्वालिटी. कसं आहे, आपल्याकडे शेतकरी येतोय म्हणजे आपलं काम बघूनच येतोय. आपण 2 रुपये जास्त का घेईना, परंतु कसं आहे, शेतकऱ्याला दिलेला विश्वास आणि त्याची क्वालिटी, त्यामुळं आपल्याकडे येणारा कस्टमर हा वारंवार येतच असतो. त्यामुळं काय शेतात कुणी नव्हतं, मग दन 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 सर्व काम केलं. आणि काम केलं ते केलं, पण समजा क्वालिटी हातं पितं लईच काय झालं ते. कसं आहे, पांढऱ्या शेपट नोटा कमवण्यासाठी असे हातं काय करावंच लागते हो. त्यानंतर तिथलं काम वगैरे आवरलं. 1-1.5 एकर होतं. ते काम सारून आपल्याला जायचं होतं आता शिरूर ताज बनला. मग काय गाडीकडे आलो, गाडी वगैरे फ्रेश केली, मस्तपैकी जेवण केलं. मग म्हणलं आता जायला लागते शिरूर ताज बनला. शिरूरला जाण्याचं कारण की थोडंसं बँकेत होतं काम. बँकेतलं काम वगैरे म्हणलं सारून घ्यावं. आणि त्यानंतर आपल्याला जायचं होतं आपल्या दुकानाकडं. मग काय दुकानाकडे गेलो. आणि आज होती आपल्याला ऑर्डर जवळपास 3 क्विंटल पेंडची आणि 3 क्विंटल पिठाची. मग काय आपल्या नामदेव भाऊनं घेतलं होतं. मग म्हणलं आणून द्या. मग तिथं भेटला आपला विशाल भाऊ. विशाल म्हणला रोज आपले व्हिडिओ बघतो, आज आपल्याला पण व्हिडिओ घ्यायला लागते. म्हणलं नक्कीच भाऊ, काय अडचण नाही. भाऊला व्हिडिओत घेतलं, मस्तपैकी चहा वगैरे घेतला. रजाक मिस्त्री पण आले होते, त्यांच्यासोबत मस्त चहा वगैरे घेतला आणि निघालो तिथून. काय निघायचा झाला होता खूप उशीर. मग काय लावलं रिपीट, कारण लखन वाट बघत होता गावात. मग म्हणलं चला आता जायला लागतंय. आणि तिथं गेलो. आपल्याला गाडी खाली करण्याच्या आधी मग आता जायचं होतं ट्रॅक्टरवर, कारण आपल्या डिगूचा त्याचं ट्रॅक्टर हसलं होतं अडकून. मग म्हणले लवकर ये, लय वेळ झाला फोन करत होते. मग काय गाडी ठेवली घरीच आणि गेलो. जाऊन बघतोय तर काय वाघ. म्हणलं आता काय लय अडकलंय. हे काय आम्ही परेशानीत झालं नाही, चढ लय होता आणि एका ट्रॅक्टरला ओढणं शक्यच नव्हतं. मग म्हणलं काय टेन्शन घेऊ नको भाऊ, तुझा मोठा भाऊ आलाय जॉन डिअर, तुला एका मिनिटात ओढून काढते, तू टेन्शनच घेऊ नको. म्हणला काहीच अडचण नाही. चालू केलं ओढायला, तो लागला तोंडवरी करायला. मग म्हणलं लय अवघड आहे बाबा आता कंडिशन. तो 2-3दा चढावर येऊन माग गेला. मग म्हणलं मामाला लावा उठी. आणि लावाला दोघाचा जोर. मग काय 2 ट्रॅक्टरचा जोर एका जागीच झाला. आपल्या ट्रॅक्टरनं जर लय पाय उकरले हो, कारण चढाला येऊन त्यानं काय रेस सोडूनच देत होता. मग म्हणला ह्यो चालला होता मागे. म्हणलं अरे पलटी होईल म्हणलं, नसलेला बोकांडी येईल आपल्या. नको बाबा म्हणलं. मग काय लावलं ताकद, एक बार लावली उठी आणि दाखवला ना त्याला पावर आपला बी. मग म्हणला भाऊ खरंच ट्रॅक्टरमध्ये ताकद आहे म्हणला. काही टेन्शन नाही. ह्याचं तोंड वरी करून आपण लावली पट्टी आणि काढला बाहेर ना वाघाला. मग म्हणला मामा खुश झाला. मामा म्हणले काही अडचण नाही, आज ट्रॅक्टर काढून दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. भाऊ काय व्हिडिओमध्ये बघत होता. मग म्हणला त्याला वाटलंच आपण व्हिडिओ काढतोय, त्यामुळं मग काय त्याला ट्रॅक्टर वगैरे सर्व बाहेर काढून दिला. निघालो आपण तेलगावपाटीच्या दिशेनं. जायचं होतं आपल्याला अमोल भाऊच्या दुकानावर, जरा घ्यायचा होता खत वगैरे औषधं वगैरे पिंटू भाऊला. मग काय तिथे गेलो, टरबुजाची औषधं वगैरे घेतली. मग म्हणलं आता इथून निघावं, आता झाला होता लय उशीर. तिथून आलो शेताकडं. शेताकडे आल्यानंतर मग काय म्हणलं जरा एक रामफळ गटलं होतं पाड गटलेलं. मग म्हणलं याला खायला लागतंय. आता काय म्हणलं काही टेन्शन नाही, इथून आपल्याला डायरेक्ट जायचं होतं आता घरलाच. मग थोडंसं काम होतं, जरा एक जांबात झाड होतं त्याची कटिंग वगैरे करून घेतली. मग म्हणलं बघावं जरा आपल्याला पण जमते का कटिंग, आपल्याकडे होतं कटर.
मग काय आजचा दिवस अशा प्रकारे इथं संपणार होता. मग घरी आलो, काम करून आलता लय कटाळा, मस्तपैकी चहा घेतला. कसा हसते का पवारचं पोरग. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.